उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत। ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे। 6 बंडखोर खासदारांसोबत शिंदे दिल्लीमध्ये अमित शहांना भेटण्याचीही शक्यता आहे। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण हे अजूनही अस्पष्ट आहे। मात्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा महत्त्वपूर्ण ठरतोय। आज एक दिवसीय दिल्ली दौरा आटोपून रात्री मुंबईमध्ये एकनाथ शिंदे हे परततील। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती येत आहेत। या दौऱ्यासंदर्भातले काय अपडेट्स मिळतात, कोणाच्या भेटीगाठी होतील? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावरती येत आहेत आणि एनडीए मध्ये जे नव्याने 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून आलेले आहेत ते सर्व 6 खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत असतील असं कळतंय। त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 6 खासदार घेणार आहेत। त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न असेल असंही कळतंय। कारण या सगळ्यामध्ये जे ऑपरेशन टायगर झालं त्यानंतर हे नव्याने आलेले खासदार आणि राज्यातील वेगवेगळी बदलती समीकरणं त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी दिल्लीतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सिग्नल आणि वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे या सगळ्या खासदारांना आश्वस्त करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। आणि भविष्यातही ज्या कारवाया किंवा जे ऑपरेशन्स शिवसेना एकनाथ शिंदे करू इच्छितात त्यांची ऑपरेशन सक्सेसफुल होण्याच्या दृष्टीने देखील वरिष्ठ भाजप नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सर्वांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टीने आज ही भेटीगाठी होणार आहेत आणि दिल्लीमध्ये यासाठीच एकनाथ शिंदे येत आहेत असं कळतंय। अगदी, त्यामुळे या सगळ्याच दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी।